राहुल गांधींना आव्हान देणाऱ्या भाजपचे आमदार परिणय फुकेंना काँग्रेसच्या सरपंचांचं आव्हान. हिम्मत असेल तर लोकशाही मार्गाने आपल्या विरोधात जिंकून दाखवण्याचं आव्हान. भंडाऱ्यात प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातले हार. विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने समितीची कार्यालयाला भेट. तहसीलदार गैरहजर असल्याने खुर्चीला हार. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलं राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन. शाहू महाराज यांच्या 151व्या जयंती सोहळ्यानिमित्त अभिवादन. भाजपचे लोक महाराष्ट्रातील लोकांना लाचार समजतात. लोणीकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा घणाघात. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी, लाचार नाही राऊतांचं वक्तव्य. फेब्रुवारी 2025 पूर्वी मशिदीवर भोंगे लावण्यासाठी एकाही मशिदीने परवानगी न घेतल्याची किरीट सोमय्यांची माहिती. आता 800हून अधिक ट्रस्टींनी परवानगी घेतल्याची ट्विट करत माहिती. पंढरपुरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सक्रिय. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. नवी मुंबईत माजी उपमहापौरांचा मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल. सोसायटीतील संस्थेच्या व्यवस्थापकांना दिली धमकी. घटनेचा सीसीटीव्ही समोर. मंत्री हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा दिलासा. गुन्हा रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश. पंढरपुरात शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील उपस्थित. राजकीय चर्चांना उधाण. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत उद्या काँग्रेस विराट मोर्चा काढणार. शेतकऱ्यांच्या विविध योजनांमधील समस्या सोडवण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नगर परिषद कार्यालयात आंदोलन. शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. बुलढाण्यात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हालचाली. खामगाव इथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. निलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आज किरीट सोमय्यांचा बुलढाणा आणि अकोला दौरा. अकोला पोलीस अधीक्षकांची घेणार भेट. हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक. हिंदी भाषेच्या सक्तीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो, पण विझल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करत 5 वर्षात 26% वीजदर कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची अन्न आणि पुरवठा विभागात धडक. विभागातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचा पुरवठा होत असल्याचा आरोप. चांगल्या दर्जाचं धान्य देण्याच्या मागणीचं निवेदन. मुंबईत फ्रेंड ऑफ डेमोक्रेसी फॅसिस्ट हुकुमशाही विरोधात सभा या कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला संजय राऊत, अनिल देशमुख, कुमार केतकरांसह इतर मान्यवरही उपस्थित राहणार. कोल्हापुरात पूरग्रस्त शेतीची आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी केली पाहणी. तत्काळ पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापुरातील कसबा बावडा भाजी मार्केटमध्ये आम आदमी पार्टीचं ठिय्या आंदोलन. निधी मंजूर झाल्यानंतरही बाजार दुरुस्तीचं काम सुरू न झाल्याने आंदोलन. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे 4790 हेक्टर फळबागांचं नुकसान. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे. 70,76,00,000 रुपये भरपाईची शासनाकडे मागणी. सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनाला उद्या 27 वर्ष पूर्ण. टर्मिनलचा वाढदिवस उद्या साखर वाटून साजरा केला जाणार. नागपुरात पारधी न्याय संकल्प परिषदेचं आयोजन. परिषदेत 15 प्रकरणांची सुनावणी. उर्वरित प्रकरणांची उद्या सुनावणी. परभणीत पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केली मदिना नगरातील विविध कामांची पाहणी. रस्ते आणि नाल्याच्या समस्या तत्काळ सोडवण्याचं आश्वासन. भंडाऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती गठीत. महिला शिक्षिकेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तक्रारीवरून कारवाई. मेळघाटात अद्याप 129 गावात पाणी टंचाई. 10 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरूच. मुसळधार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये मुसळधार पाऊस. जालन्यात अंगणवाडी सेविका होण्यासाठी 2 लाखांची लाच मागितल्याचा आरोप. घनसावंगी तालुक्यात 10 गावातील महिलांचं उपोषण सुरू.
पद भरतीत पात्र असताना देखील पैसे न दिल्यामुळे डावलल्याचा आरोप. शालेय आयडी घोटाळा प्रकरण दिलीप धोटे यांना सशर्त जामीन मंजूर. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांकडून सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार. कार्यालयात अन्याय होत असल्याचा आरोप. अलमट्टी आणि हिप्परगीवर राहणार आता पाटबंधारेचा थेट वॉच. दोन्ही धरणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरातील 273 कोटींच्या सरकारी इमारती वापराअभावी निष्क्रिय. पंचतारांकित ऑरिक इमारतीचे अनेक मजले रिकामे. भाडेकरूंचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर परिसरातील झालर क्षेत्र सिडकोकडून CSMRDA कडे वर्ग. वाळूज महानगर 1, 2 व 4 ची जबाबदारी प्राधिकरणाकडे. सांगलीतील गावभाग येथील धोकादायक इमारत पाडली. धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणात इमारत धोकादायक असल्याचं समोर. पंढरपूर पोलिसांकडून 64 वाहने मालकांना सुपूर्द. विविध प्रकरणात हस्तगत केलेली वाहने मालकांना परत केली. राज्यात कोरोनाचे 30 तर मुंबईत 8 नवे रुग्ण. तिघांचा मृत्यू. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत एकूण 973 रुग्णांची नोंद. एसटी महामंडळाच्या बसेसना 2,90,00,000चं ई-चलान. दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार. कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचा विरोध. वाळणकोंडी येथील झुलता पूल वापरासाठी बंद. पूल धोकादायक झाल्याने प्रशासनाचा निर्णय. इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क. मुंबईतील खासगी बस चालकांचा 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. बस चालकांच्या विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने चालक संतप्त. समृद्धी महामार्गावर आता 24 तास खड्डे दुरुस्ती पथक. देखभाल दुरुस्तीचं काम कंत्राटदारामार्फत नियमित. MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांची माहिती. एसटी महामंडळाच्या 2000 बसेस भंगारात. MSTCच्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव. राज्यभरातील 32 आगारांमध्ये बसेस उभ्या. पुण्यात जलसंपदा विभागाच्या जमिनीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा. कोट्यवधींची जमीन टेंडरविना खासगी कंपनीला दिल्याचा आरोप. वाढवण बंदराच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध. वाढवण समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्थानिकांसह माध्यमांनाही समुद्रावर जाण्यासाठी बंदी. जालन्यातील वाटूर इथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हर घर सोलार योजनेचा शुभारंभ. परतूर तालुक्यात 1417 घरांवर सोलार बसवला जाणार. चंद्रपुरात कोरोनापासून बंद असलेली सेवा पुन्हा सुरू. बस सुरू झाल्याने कोरपना तालुक्यातील अनेक गावांना मोठा दिलासा. अकोल्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचा सत्कार. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन गौरव. बुलढाण्यात आणीबाणी काळातील 250 सेनानींचा गौरव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरव. चंद्रपुरात अम्मा की पढाई केंद्रातून 284 विद्यार्थ्यांना सप्रधा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा उपक्रम. कोल्हापुरात पूरग्रस्त सुतारवाडा परिसरात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पूर परिस्थितीत नागरिकांना स्थलांतराच्या सूचना. कोल्हापुरात कुरुंदवाड इथे 9 जुलै रोजी करतोडणी स्पर्धा आणि कुरुंदवाड भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन. स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवी माहिती. पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास. वकील असीम सरोदे, श्री आवलेंचा आरोप. अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार. सरन्यायाधीश झाल्यानंतर गवई प्रथमच अमरावतीत. संविधानाच्या मूल्यानुसार कार्य करणार. गवईंचं वक्तव्य. मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला. अंधेरी पश्चिम मेट्रो 2 ला प्रतिसाद वाढला. दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेलाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद. सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने याबाबत परिपत्रक जारी केलंय. 11वी प्रवेशासाठी महाविद्यालयातील कॅप फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार. विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. एसटी महामंडळाच्या 2000 बसेस भंगारात. MSTCच्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव. राज्यभरातील 32 आगारांमध्ये बसेस उभ्या. एसटी महामंडळाच्या बसेसना 2,90,00,000चं ई-चलान. दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार.
कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचा विरोध. अकोल्यात धरती आबा जनभागीदारी अभियान शिबिर. बाळापूर तालुक्यातील दधमबूद गावात शिबिर. विविध विभागातील माहिती देण्यासाठी शिबिर. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा. आमदार साजिद खान यांच्या प्रयत्नांना यश. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं वाल्हे नगरीचा निरोप घेत नीरा स्नानासाठी प्रस्थान. पालखीचा लोणंद इथे मुक्काम. महंत काशीनाथ महाराज दिंडीचं नागतळा येथून पंढरपूरकडे प्रस्थान. महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते नागनाथांचं पूजन. धाराशिवमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. जिल्ह्यात पालखीचा 3 दिवस मुक्काम. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नांदेडमधून अधिकच्या बस जाणार. 9 आगारातून 250 बसची सुविधा. माऊलींच्या पादुकांचं आज नीरा स्नान. वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग. नीरा नदीचा दत्तघाट पाण्याखाली. नीरा दत्त घाटावरील दत्त मंदिरात झोपलेल्या सुमारे 200 वारकऱ्यांना पोलीस प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उडवंडी हे आगमन. आज पालखी बारामती शहरात प्रवेश करणार. बारामतीतच आज पालखीचा मुक्काम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.